नमस्कार मित्रांनो. खरं तर अजितदादा पवार यांचे महाचिरंजीव पार्थ पवार यांनी नुकताच 1800 कोटीचा घोटाळा केलेला आहे. मात्र ह्या विषयावर बोलण्या अगोदर मित्रांनो, मी एक 32 सेकंदाचा अजितदादांचा व्हिडिओ टाकतो आहे, तो तेवढा पूर्ण ऐका. फक्त चुकीचं काम काही करू नका, वेड्यावाकड्या गोष्टी काही करू नका. जर उद्याच्याला कशातनं निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा. बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शहाण्याने घरच केला. अजित पवारचं लेटर हॅड घेतलं, सही त्याचीच हाडली, सही पण माझी नाहीये, त्यांनीच ठोकली सही आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली कामं मंजूर करा. ते मला कळल्या त्याच्यावर FIR दाखल करायला लावला. बघितला व्हिडिओ? अजितदादा पवार म्हणता, जो त्यांचा कोणी सो कॉल्ड कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याने खोटा लेटर हेडवर अजितदादाची खोटी सही करून कलेक्टरला पत्र दिलं की मला हे टेंडर बदलून द्या. मित्रांनो, अजितदादांचा कार्यकर्ता म्हणजे हाच तो जो चटाया उचलणारा, झेंडे उचलणारा, त्यांनी खोटं पत्र दिलं का? तर फक्त पोट भरण्यासाठी तो काहीतरी किरकोळ कॉन्ट्रॅक्टर घेत असणार आहे. आणि याच्यावरून अजितदादांनी त्याच्यावर FIR दाखल करायला लावली. तर मला असा प्रश्न विचारायचा, अजितदादा, तुमच्या मुलाने पार्थ पवारने 1800 करोडची जमीन 300 करोडला व्यवहार केला आणि ती पण सरकारी जमीन किंवा वतनाची जमीन असणार आहे. त्या जमिनीचा 300 करोडला व्यवहार केला, खोटे डॉक्युमेंट बनवले आणि त्यांनी ते खरेदी पण केली त्या जमिनीची. आणि ज्या कंपनीच्या नावावर ती जमीन केली त्या कंपनीचं भांडवल आहे फक्त 1 लाख रुपये. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार तुमच्या मुलाने पार्थ पवारने केला, त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्याच्यावर FIR दाखल करणार का? शिवाय त्यांनी खरेदी केल्यानंतर जी रजिस्ट्री फी असते 42 करोड रुपये, ती सुद्धा भरलेली नाही. खरं तर आता इथून पुढे खरी गंमत आहे, कारण तुम्ही तुमच्या लक्षात आलं आपल्या मुलाने घोटाळा केला, तुम्ही तो दाबला, तुम्ही तहसीलदार, तिथले कोणी तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना सस्पेंड केले. मात्र आता जी 42 कोटी जी आहे त्यांची फी, ती तर भरावंच लागणार आहे. आता ती कोण भरणार आहे हे तर आपण बघणारच आहोत, जनता बघणारच आहे. पण तुम्ही पार्थ पवारवर गुन्हा दाखल करणार का, अथवा तुम्ही राजीनामा देणार का? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.